देशाच्या शिक्षण मंत्री पदाबाबत झालेल्या बदलानंतर केवळ दिल्लीतच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा मोठ्या चर्चांना सुरुवात झाली। धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारनं भाजपचे वरिष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवला। मात्र हा कायमस्वरूपी निर्णय नसून तात्पुरती व्यवस्था असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार लवकरच शिक्षण खात्यासाठी पूर्ण वेळ मंत्री नेमेल अशी चर्चा सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातली दोन मोठी नावं पुढे येत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदेच्या नावाची नेमकी चर्चा का सुरू आहे आणि खरोखर दोघांमधल्या कुणाला शिक्षण मंत्री पद दिलं जाऊ शकतं हेच आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहायचंय। नमस्कार, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, ही चर्चा अचानक सुरू झालेली नाहीये। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले। त्यानंतर लगोलग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिल्लीवारी केली। अर्थात या भेटीचा अधिकृत अजेंडा वेगळा सुद्धा असू शकतो, मात्र दोन्ही नेत्यांची जवळपास एकाच वेळी झालेली दिल्लीवारी पाहून राजकीय वर्तुळामध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलं। विशेष म्हणजे या भेटीनंतरच शिक्षण मंत्री पदासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची नावं चर्चेत आली। राजकीय चर्चांमध्ये दोन वेगवेगळे पर्याय समोर आले। पहिला पर्याय होता देवेंद्र फडणवीसांचा। आता फडणवीस शिक्षण मंत्री होऊ शकतात का? तर फडणवीस हे भाजपचे अनुभवी नेते आहेत। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात काम केलेलं आहे, तसेच प्रशासन आणि धोरणात्मक निर्णयांचा त्यांना मोठा अनुभव आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले त्यांचे संबंध, केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीक आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची क्षमता यामुळे त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात। आणि एक लक्षात घ्या, मागील काही महिन्यांपासून सुद्धा फडणवीसांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते अशा चर्चा होत्या। त्यामुळे केंद्रातल्या शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीसांचं नाव पुढे येणं हे तसं पाहिलं तर आश्चर्याची गोष्ट नाहीये। कदाचित फडणवीसांना आता केंद्राची वाट दूर नाहीये असं सुद्धा काही वरिष्ठ पत्रकार म्हणतात। आता शिक्षण मंत्री पदासाठी दुसरा पर्याय म्हणजे श्रीकांत शिंदे। श्रीकांत शिंदे सध्या खासदार असून वैद्यकीय शिक्षण त्यांनी घेतलंय। एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या गटाचे खासदार निवडून आणत केंद्रामधील भाजप सरकारला महत्त्वाची राजकीय साथ दिली। तसेच आता सुद्धा ठाकरेंचे खासदार फोडून शिंदेंनी भाजपला केंद्रामध्ये जड स्थान केलेलं आहे किंवा डिलिमिटेशन कायद्यासाठी त्यांना जितके खासदार हवे आहेत त्यासाठी शिंदेंनी एक प्रकारे शहांना मदत केली आहे आणि भाजपचं केंद्रामधलं स्थान हे प्रबळ केलेलं आहे। आणि त्यामुळेच कदाचित एकनाथ शिंदे यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्री पद भाजप देऊ शकतं। त्यात श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित सुद्धा आहेत। सोबतच श्रीकांत शिंदेंनी स्वतः आता सध्याच्या घडीला जे ठाकरेंचे खासदार फुटले ते खासदार फोडण्यासाठी सुद्धा श्रीकांत शिंदेंनीच सगळी रणनीती आखली होती असं सुद्धा बोललं जात आहे। आणि सोबत श्रीकांत शिंदे हे डॉक्टर सुद्धा आहेत, त्यांना तरुणाईचा जास्त पाठिंबा मिळू शकतो। या सगळ्या दृष्टीनं श्रीकांत शिंदेंना सुद्धा शिक्षण मंत्री पद दिलं जाऊ शकतं। थोडक्यात काय, एकनाथ शिंदेंच्या सहकार्याची राजकीय परतफेड म्हणून श्रीकांत शिंदेंना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे। शिवसेनेचे काही नेते उघडपणे श्रीकांत शिंदेंच्या नावाचं समर्थन करताना दिसतात। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदमांनी तर श्रीकांत शिंदे कोणतंही मंत्रालय अगदी सक्षमपणे सांभाळू शकतात असं विधान केलं। दुसरीकडे विरोधकांकडून सुद्धा वेगळे संकेत दिले जात आहेत। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना केंद्रामध्ये पाठवण्याची शक्यता व्यक्त केली आहे। तर काही राजकीय नेत्यांनी असा दावा केलाय की जर फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाच्या समीकरणांमध्ये मोठे बदल होऊ शकतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं जाऊ शकतं। म्हणजे थोडक्यात अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी दावेदार ठरू शकतात अशा सध्या चर्चा आहेत। यामध्ये आणखी एक राजकीय शक्यता व्यक्त केली जाते। काही विश्लेषकांच्या मते महायुतीमध्ये भविष्यातील सत्ता संतुलित ठेवण्यासाठी एखादा राजकीय फॉर्म्युला सुद्धा तयार होऊ शकतो। उदाहरणार्थ, केंद्रात जर श्रीकांत शिंदेंना महत्त्वाचं पद दिलं किंवा शिक्षण मंत्री हे पद दिलं तर राज्यातील नेतृत्वाची वेगळी मांडणी केली जाऊ शकते। म्हणजे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाहीये, पण राज्यामध्ये कदाचित 2029च्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदासाठी दावा करू नये असं सुद्धा भाजप आणि एकनाथ शिंदेंमध्ये ठरलं असू शकतं किंवा ठरण्याची शक्यता आहे असं काही आता वरिष्ठ पत्रकार सांगतात। एक गोष्ट मात्र निश्चित आहे, देशाच्या शिक्षण मंत्री पदाचा अंतिम निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे
केंद्रीय नेतृत्व घेतील तोपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये असंच समजायचं. मात्र या एका पदामुळे दिल्ली सोबत महाराष्ट्रातली सत्तेची समीकरणं बदलू शकतात एवढं नक्की आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील निर्णयांबरोबरच महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठ्या घडामोडी घडतात का, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण तुम्हाला काय वाटतंय, देशामध्ये शिक्षण मंत्रीपद किंवा केंद्रातलं शिक्षण मंत्रीपद फडणवीसांकडे गेलं पाहिजे की मग डॉक्टर श्रीकांत शिंदेकडे गेलं पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.